नमस्कार मंडळी, तुम्ही जर हा बीटाचा हलवा पौष्टिक करून बघितला तर वा, बोटच चाटत राहणार. त्यासाठी मी 3 बीट इथं घेतलेले आहेत आणि ते स्लाइस कट करून घेतलेले आहेत, त्याची साल काढून. आणि कुकरमध्ये टाकून त्यामध्ये 2-3 चमचे तूप टाकून थोडंसं दूध किंवा पाणी घालून आपल्याला त्याचे चांगले गाळ होईपर्यंत शिट्ट्या घ्यायच्या आहेत. दुसरीकडे आपण इथे मनुके घेतलेले आहेत आणि काही खजूरही घेतलेली आहे, पण व्हिडिओमध्ये आलेली नाही आहे. आणि त्यामध्ये 2-3 चमचे तूप टाकून आपल्याला हे ग्राइंड करायचं आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर मी परत 1 चमचा दूध टाकून त्याला ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि ते बाजूला ठेवलेलं आहे. इकडे आता आपण बीट चांगले शिजलेले आहेत, स्मॅश करून घ्यायचे आहेत. कढईमध्ये भरपूर सारं तूप घालून आपल्याला त्यामध्ये ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहेत आणि तो जो स्मॅश केलेला बीट आहे ते आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे आणि छान असं परतून घेऊन आपल्याला त्यामध्ये दूध घालायचं आहे. दुधाने ते बारीक गॅसवर शिजायला ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला भरपूर सारी मिल्क पावडर यामध्ये टाकायची आहे, म्हणजे दूध पावडर घालायची आहे. ती मिक्स केल्यानंतर जास्त हा हलवा शिजवायची गरज नाही आहे, कारण आपण पहिल्यांदा उकडून घेतलेला आहे बीट. आता यामध्ये दूध पावडर घातल्यानंतर परत आपल्याला त्याला छान मिक्स करायचं आहे. त्यानंतर मी ड्रायफ्रूट्स ते थोडे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत, ते आपल्याला घालायचे आहेत. त्यानंतर अधूनमधून तुपाची धार तुम्ही सोडू शकता, म्हणजे फ्लेवर छान येतो. एकदम तूप घालण्यापेक्षा हळूहळू सोडल्यावर त्याला टेस्टही चांगली येते आणि वासही छान येतो त्याचा. आणि त्यानंतर आपण खजूर आणि मनुक्यांचं जे पेस्ट केली होती ती आपल्याला घालायची आहे. इथे आपण साखर वापरलेली नाही आहे, कारण हे शुगर पेशंटही खाऊ शकता. बघू शकता, बीटाचा असा हलवा अगदी छान लागतो. तुम्ही ट्राय करा.